श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 7। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक आणू चित्ती, देऊळाच्या जीर्णोद्धारार्थी कैसी प्रीती बाबांस, परोपकारार्थ कैसे श्रमत, कैसे निज भक्ता सांभाळीत, कैसा निजांगे देह झिजवीत, दुःखे ही शोषित भक्तांची, समाधी समवेत खंडयोग, धोती पोती इत्यादी प्रयोग, कदा करपद शिरवियोग, कदा संयोग पूर्ववत, हिंदू म्हणता दिसत यवन, यवन म्हणता हिंदू सुलक्षण, ऐसा हा अवतार विलक्षण, कोण विचक्षण वर्णील, जात हिंदू की मुसलमान, थांगन लागला अणुप्रमाण, उभय वर्गां समसमान, जयांचे वर्तन सर्वदा, रामनवमी हिंदूंचा सण, करवितसे स्वये आपण, सभा मंडपी पाळणा बांधवून, कथा कीर्तन करवीत, चौकात सन्मुख लागे पाळणा, करवून घेती राम कीर्तना, तेची रात्री संदल मिरवणा, अनुज्ञा यवनाही देत, जमवुनी जमतील तितुके यवन, समारंभे संदल मिरवण, उभय उत्सव समसमान, घेत करवून आनंदे, येता रामनवमीचा दिवस, कुस्त्या लावण्याची हौस, घोडे तोडे पगड्या बक्षीस, अति उल्हास द्यावया, सण गोकुळ अष्टमी आला, करवुनी घेती गोपाळ काला, तैसीच ईद येता यवनाला, निमाजाला अटकना, एकदा आला मोहरमचा सण, आले मशिदीस काही यवन, म्हणती एकता जा बनवून, करू मिरवण ग्रामात, आज्ञे सरसा ताजा झाला, 4 दिवस ठेवूही दिधला, 5वे दिवशी खाली काढिला, नाही मनाला सुख दुःख, अविंध म्हणता विंदित कान, हिंदू म्हणता सुनता प्रमाण, ऐसा ना हिंदू ना यवन, अवतार
मशिदीत सदा निवास, यवन म्हणावे तरी हुताश, अहर्निश मशिदीत. मशिदीत जात्याचे दळण, मशिदीत घंटा शंखवादन, मशिदीत अग्निसंतर्पण. मुसलमान कैसे हे, मशिदीत सदैव भजन, मशिदीत अन्न संतर्पण, मशिदीत अर्घ्य पाद्य पूजन. मुसलमान कैसे हे, म्हणावी जरी म्लेच्छ जाती, ब्राह्मणोत्तम पूजन करीती. अग्निहोत्री लोटांगणी येती, त्यागो निस्थिती सोवळ्याची. ऐसे जन विस्मित चित्ती, पाहू येती जे जे प्रचिती. तेही तैसेची आपण वर्तती, मूग गिळती दर्शने. तरी जो सर्वदा हरीसी शरण, त्या काय म्हणावे हिंदू वा यवन. असो शूद्र अतिशूद्र याती विहीन, जाती न प्रमाण अणुमात्र. नाही जयासी देहाभिमान, असो हिंदू वा मुसलमान. सकल वर्णा समसमान, तयान भिन्नपण जातीचे. फकीर पंक्तीसी मांस भोजन, अथवा यदृच्छा मत्स्य सेवन. तेथेची तोंड घालिता श्वान, विटेन मन जयाचे. चालू वर्षाचा धान्याचा साठा, कृषीवल करीतो बांधोनी मोठा. की पुढील साली आली या तोटा, वेळी पुरवठा होईल. तैसे संग्रही कव्हाचे पोते, दळाया मशिदीत असे जाते. पाखडावया सूपही होते, न्यून नभते संसारास. सभामंडपी शोभायमान, सुंदर खासे तुलसी वृंदावन. तेथेची कलाकडी स्यंदन, अतिसुलक्षण कांतीव. होते काही पुण्य गाठी, तेणे या सद्वस्तूची झाली भेटी. ऐशी दृढ साठवा हृदय संपुटी, पडेना तुटी आमरणांत. काही पूर्वार्जित सभाग्यता, तेणे हे पाय आले हाता. मनासी लाभली शांतता, निश्चिंतता ही प्रपंची. पुढे कितीही सुख संपन्न झालो, तरी ते सुख नये परतोन. जे श्री साई समर्थ समागमजन्य, भोगिता धन्य झालो मी. स्वानंदैक चिद्घन साई, कायवानो त्याची नवलाई. जो जो रतला तयाच्या पायी, तो तो ठाईच बैसविला. अजिन दंड धारी तापसी, हरिद्वारादी तीर्थवासी. तडी तापडी संन्यासी, त्यागी उदासी बहुयेती. बोले चाले हसे उदंड, जिव्हे सहल्ला मालिक अखंड. नावडे वाद किंवा वित
दंड सर्वदा तापसवृत्ती शमीदांत वाचाश्रवे पूर्ण वेदांत कोणाही न लागला अंत अखेर पर्यंत बाबांचा राव असो वा रंक समसाम्य सकळा निष्टंक लक्ष्मीपुत्र वा भिकारी खंक उभयांसी एकची माप तेथे कोणाचे बरे वाईट कर्म जाणतसे जीवा आतुले मर्म सांगुनी देत खूण वर्म आश्चर्य परम भक्तांना जाणपणाचे ते साठवण नेणतपणाचे पांघरुण मान संपादन जयासी क्षीण एवं लक्षण श्री साई काया जरी मानवाची करणी अपूर्व देवाची शिर्डीत प्रत्यक्ष देव तो हाची भाविती हेची जनसारे काय बाबांचे चमत्कार किती म्हणून मी वर्णू पामर देवा देऊळाचे ही जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले शिर्डीस तात्या पाटीला हाती शनी गणपती शंकर पार्वती ग्रामदेवी आणि मारुती यांची ही सुस्थिती लाविली लोकांपासून दक्षिणामिषे घेत असत बाबाजे पैसे काही धर्मार्थ वाटीत जैसे काही तैसेची ते देत कोणासी रोज रुपये 30 कोणासी 10 15 50 ऐसे मन मानेल तयास वाटीत उल्हास वृत्तीने हा तो सर्व धर्माचा पैसा घेणारा सही पूर्ण भरवसा विनियोगही व्हावा तैसा हीच मनीषा बाबांची असो कित्येक दर्शने पुष्ट कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट कित्येकांचे गेले कुष्ट पावले अभिष्ट किती एक न घालिता अंजन पाला रस किती कंध झाले डोळस आले पाय किती पंगुस केवळ पायास लागता महिमा तयांचा अनिवार कोणा न लागे तयांचा पार यात्रा येऊ लागली अपार अपरंपार चौबाजू दुनी निकटतेची स्थानी मलमूत्राते विसर्जोनी कधी पारोसे कधी स्नानी नित्यधानी निरत जे डोईस सफेद पागोटे खासे स्वच्छ धोतर लावीत कासे अंगात सदराकी पैरणसे पेहराव ऐसा आरंभी गावी वैद्यकी करीत पाहुनी दवा देत
बंबाळ दोन्ही बुबुळे वैद्यन मिळे शिर्डीत. भक्त बिचारे भाविक भोळे बाबांचे दाखविते झाले डोळे. बिबे ठेचूनी करविले गोळे सत्वर ते वेळे बाबांनी. कोणी घालील सुरम्याच्या काड्या कोणी गाईच्या दुधाच्या घड्या कोणी शीतळ कापुराच्या वड्या देईल पुड्या अंजनाच्या. बाबांचा तो उपायची वेगळा स्वहस्ते उचलिला एक एक गोळा चिणूनी भरला एक एक डोळा फडका वाटोळा वेष्टीला. उदयीक डोळ्यांची पट्टी सोडिली वरी पाण्याची धार धरिली. सूज होती ती सर्व निवळली बुबुळे जाहली निर्मळ. डोळ्यासारिखा नाजूक भाग नाही बिब्याची झाली आग. बिब्याने दवडिला नेत्ररोग ऐसे अनेक अनुभव. धोती पोती तया अवगत नकळत एकांत स्थळी जात. स्नान करिता आतडी ओकित धुनी टाकीत वाळावया. मशिदीहूनी जितुका आड तितुकेची पुढे वडाचे झाड. तयाही पलीकडे एक आड 2 दिवसा आड जात ते. भर दुपारी प्रखर ऊन कोणी न तेथे ऐसे पाहून स्वये आडातूनी पाणी काढून मुख मार्जन करीत. असोईशिया एका प्रसंगी बैसले असता स्नाना लागी. आतडी काढूनी लागवेगी धूते जागी लागले. अजा मारिता तिची आतडी बाह्याभ्यंतर करुनी उघडी. धुनी घाली ती घडीवर घडी निर्मळ चोखडी करितात. तैसीच आपुली आतडी काढुनी आतून बाहेर स्वच्छ धुनी पसरली जांबाचे झाडावरुनी. आश्चर्यजनी बहु केले ज्याही ही स्थिती डोळा देखिली. त्यातील काही हयात मंडळी आहेत अजुनी शिर्डीत उरली. म्हणती वल्ली तो अपूर्व कधी लावीत खंडयोग करीत हस्तपादादि विलग. ऐसे मशिदीत जागोजाग अवयव अलगते पडत. देह ईसा खंड विखंड देखावा तो भयंकर प्रचंड. पाहू धावत लोक उदंड बाबा अखंड त्या दिसती. पाहुनी एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला फार. कोणा दुष्टे बाबांस ठार केले अत्याचार हा. मशिदीत ठिकठिकाणी अवयव दिसती चारही कोणी. रात्र माध्यान्ह जवळी न कोणी चिंतामणी उद्भवली.
पाहता मना विस्मित, अदृश्य पूर्वील सर्व प्रकार, बाबा कुशल स्थानी स्थिर, हे स्वप्न नाही ना ऐसा विचार, येऊनी पाहणार साश्चर्ये, हे योग हे धोती पोती, बाळपणापासून आचरती, कोणान कळे ती अगम्य गती, योग स्थिती तयांची दिडकीस नाही कोणाच्या शिवले, गुणाने प्रख्याती ते पावले, गरीब दुबळ्यांस आरोग्य दिधले, हकीम गाजले ते प्रांती, हकीम हा तो केवळ परार्था, अति उदास तो निज स्वार्था, साधावया परकीयार्था, असह्यानर्था साहतसे, ये अर्थीची अभिनव कथा, निवेदितो मी श्रोतियांकरिता, विदित होईल बाबांची व्यापकता, तैशीच दयार्द्रता तयांची, सन 1910 साली, समय धन तेरस दिवाळी, बाबा सहज धुनी जवळी, बैसले जाळी तलाकडे, प्रखर तेवली होती धुनी, निज हस्त त्यात चिखुप सुनी, बाबा बैसले निश्चिंत मनी, हात भाजुनी निघाला, माधव नामे तयांचा सेवक, लक्ष गेले तयाचे साहजिक, देश पांडेही होते नजीक, तेही तात्कालिक धावले, जाऊनी मागे मारुनी बैसका, कंबरेसी घट्ट घातला विळखा, बाबांसी मागे ओढोनी देखा, पुसती विलोका मग काय, हा हा देवा हे काय केले, म्हणता बाबा ध्यानावर आले, एक पोर रेखाकेचे म्हणती निसटले, भट्टीत पडले एकाकी, ऐकुनी निजपतीच्या हाके, लोहाराची रांडरे ढाके, मारुनी आपुल्या पोरासी खाके, भाता फुंके भट्टीचा, फुंकता फुंकता लक्ष चुकली, खाकेसी पोर हे ती विसरली, पोरती अचपळते थोनी निसटली, पडताची उचलली मी श्यामा, काढावयासी त्या पोरीला, गेलो तो हा प्रकार घडला, भाजू दे रे हा हात मेला, प्राण रे वाचला पोरीचा, आता या हाताचे दुखणे, कैसा उपाय करावा कवणे, चांदोरकरांसी पत्र घालणे, माधवरावाने ठरविले, पत्र लिहिले सविस्तर, परमानंद प्रसिद्ध डॉक्टर, समवेत घेऊन या सत्वर, आले चांदोरकर शिर्डीस, उपयोगा पडती दाहोपशमना, ऐशी घेतली औषधे नाना, परमानंद समवेत नाना, साई चरणा पातले, करुणी बाबांसी अभिवन
निश्चयही केला परमानंदांनी, पट्ट्या सोडून पहावे. आज उद्या करुनी, वैद्य आपुला अल्ला म्हणुनी, हस्त नदीधला पहावया लागुनी, खेदही न मनी तयाचा. परमानंदांचा आणिलेला दवा, तयान लागली शिर्डीची हवा. परिसाई दर्शन सुहावा, तया घडावा योग हा. भागोजीचीच नित्य सेवा, भागोजीनेच हात चोळावा. तेणे काळे हातही बरवा, होनी सर्वा सुख झाले. ऐसा जरी हात बरा झाला, नकळे बाबांसी येई काय दुकळा. ती प्रातकाळची येता वेळा, पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिनी. नसता हातास काहीही वेदना, नित्य निष्कारण तयाची जोपासना. घृतमर्दन निष्पीडन जोपासना, आमरणांत चालविली. ही उपासना भागोजीची, साई सिद्धान आवश्यकता जिची. भागोजीस घडविती नित्य नेमाची, भक्त काजाची आवडी. पूर्वजन्मीचे महादोष, भागोजी पावला कुष्ठ क्लेश. परितयाचे भाग्य विशेष, साई सहवास लाधला. लेंडीवरी निघता फेरी, भागोजी बाबांचा छत्रधारी. रक्तपिती भरली शरीरी, परिसेवे करी प्रथम तो. धुनी पासले स्तंभापाशी, बाबा जेव्हा प्रातःसमयासी. प्रत्यही बैसत निजारामासी, हजर सेवेसी तै भाग्या. हातापायांच्या पट्ट्या सोडणे, त्या त्या ठाईचे स्नायू मसळणे. मसळल्या ठाई तूप चोळणे, सेवा करणे भाग्याने. पूर्वजन्मीचा महापापिष्ट, सर्वांगी भरले रक्तकुष्ठ. भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परिभक्त वरिष्ठ बाबांचा. रक्तपितीने झडली बोटे, दुर्गंधीने सर्वांग ओखटे. ऐसे जयाचे दुर्भाग्य मोठे, भाग्य चोखटे सेवा सुखे. किती म्हणूनी श्रोतयाला, वर्णू बाबांच्या गाधलीला. एकदा गावी ग्रंथी ज्वर आला, चमत्कार झाला तो परिसा. दादासाहेब खापर्ड्यांचा मुलगा एक लहान वयाचा. आनंद साई सहवासाचा, निज मातेच्या सहभोगी. आधीची तो मुलगा लहान, तापाला फणफणून
ग्रंथी ज्वराची भीती ही भारी, निवेदन करी घडले ते. बाबा म्हणती मृदू वचन, आभाळ आले आहे जाण, पडेल पाऊस पीक पिकोन, आभाळ वितळून जाईल. भिता किमर्थ ऐसे वदून, कफनी कंबरेपर्यंत उचलून, दाविते झाले सकळा लागून, ग्रंथी टवटवून उठलेल्या. कुक्कुटीच्या अंड्यान एवढे 4 ग्रंथी चोहीकडे, म्हणती पहा हे भोगणे पडे, तुमचे साकडे मज लागी. हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहोनी विस्मित लोक, भक्तां लागी दुःखे ही कैक, भोगिती अनेक संत कैशी. मेणाहुनी मऊ चित्त सबाई जैसे नवनीत, लाभे वीण भक्तांसी प्रीत, भक्तची गणगोत जयाचे. एकदाई सावरतला प्रकार, नानासाहेब चांदोरकर, निघाले सोडूनी नंदुरबार, पंढरपुरासी जावया. नाना परम भाग्यशाली, साईची अनन्य सेवा, कळली भूवैकुंठ प्राप्ती घडली, मामलत मिळाली तेथील. येताची हुकूम नंदुरबारी, जाणे होते अति सत्वरी, तातडीने केली तयारी, हेतू अंतरी दर्शनाचा. सहकुटुंब सहपरिवार, शिर्डीसी जाण्याचा झाला विचार. शिर्डीचा प्रथम पंढरपूर, करू नमस्कार बाबांसी. नाही कोणासी पत्र पाठविले, नाही निरोप वृत्त कळविले, सरसामान सर्व आवरिले, गाडीत बैसले लग बगा. ऐसे जे हे नाना निघाले, नसेल शिर्डीत कोणासी कळले, परिसाईंसी सर्व समजले, सर्वत्र डोळे तयांचे. नाना निघाले सत्वर, असतील निमगावाचे शिवेवर. तो शिर्डीत चमत्कार, घडला साचार तो परिसा. बाबा होते मशिदीत, माळसापती समवेत. आपा शिंदे काशीराम भक्त, वार्ता करीत बसलेले. इतक्यात बाबा म्हणती अवघे, मिळूनी करूया भजन चौघे. उघडले पंढरीचे दरवाजे, भजन मौजेने चालवू. साई पूर्ण त्रिकाल ज्ञाता, कळूनी चुकली तयाही वार्ता. नाना शिवेच्या ओढ्यासी असता, भजनोल्लासता बाबांसी. पंढरपूरला जायाचे जायाचे, तिथेच मजला राहायाचे, तिथेच मजला राहायाचे राहायाचे, घर ते माझ्या राया
पंढरपूरला जायाचे जायाचे तिथेच मजला रायाचे, तिथेच मजला रायाचे रायाचे घर ते माझ्या रायाचे हो, घर ते माझ्या रायाचे, घर ते माझ्या रायाचे हो, घर ते माझ्या रायाचे. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. स्वये बाबा भजन म्हणती, भक्त बसलेले अनुवाद करीती. पंढरीचे प्रेमात रंगती, इतक्यात येती नाही. सहकुटुंब पायी लागत, म्हणती आता आम्हा समवेत. महाराजांनी पंढरपुरात निवांत निश्चिंत बैसावे. तोही विनंती नकोची होती, आधीची बाबांची उल्हास वृत्ती. पंढरी गमन भजन स्थिती, जन निवेदिती तयांसी. नाना मनी अतिविस्मिता, लीला पाहुनी आश्चर्यचकित. तया पायी डोई ठेवित, सद्गदित जाहले. घेऊनिया आशीर्वचन, उदी प्रसाद मस्तकी वंदून. चांदोरकर पंढरपुरालाहून, निरोप घेऊन निघाले. ऐशा गोष्टी सांगू जाता, होईल ग्रंथ विस्तारता. म्हणून आता परदुःख निवृत्तीता, विषय आटोपता घेऊ हा. संपवू हा अध्याय आता, अंत नाही बाबांचे चरिता. पुढील अध्याय अवांतर कथा, वदेन स्वहिता लागी मी. ही मी पणाची अहं वृत्ती, जिरवू जाता जिरेना चित्ती. हा मी कोण न कळे निश्चिती, साईची वदतील निज कथा. वदतील नरजन्माची महती, कथितील निज भैक्षवृत्ती. बायजाबाईची ती भक्ती, भोजन स्थिती आपुली. सवे घेऊनी म्हाळसापती, तैसेची कोटे तात्या गणपती. बाबा निजत मशिदी प्रति, कैसिये रीती ते परिसा. पंत हे माड साईसी शरण, म्हणवी भक्त आईची महान. तयासी साईची आज्ञा प्रमाण, झाले निरूपण येथवरी. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, विविध कथा निरूपणं नाम. सप्तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की